यावेळेला आपण बघतोय चेंडू टप्पा पडल्यानंतर रक्षकाच्या हातामध्ये संदीप मडवी. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज कृणाल गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. मॅन फ्रॉम पारगाव चा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख हलक्या हाताने मात्र चेंडूला खेळलं जातंय. सागर कुडूची फेकी इस्तोवर मात्र एक धाव परिपूर्ण केली जाते आणि एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय आणि एक धाव ही धावफलकावर आपल्याला बघायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा कुणाल हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. ट्रिपल एस रॉयल किंग सफाळे या संघाला सुद्धा संधी आहे अंतिम 3 संघांमध्ये स्थान मिळवण्याची. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र कुणाल यावेळेला मात्र हलक्या हाताने चेंडूला मात्र गली रिजनला खेळून काढले. एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या बघितली तर 3 आतापर्यंत खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 2 धावा. तर एका बाजूने ट्रिपल एस रॉयल किंग सफाळे या संघाला संधी आहे तर ART संघाचं आव्हान संपुष्टात येताना आपल्याला बघायला मिळतंय. गोलंदाज यावेळेला बघूया झेल होतोय का. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र फलंदाज बॅक टू डगआउट. या ऐकूया आपण. माफ करा तर बीमर साठी सर तुम्हीच यायचं आहे कारण विरल सर बाहेर गेलेत. कोणीतरी एकाने या इथे बघायला. तर बीमर चा हा चेंडू नो आहे की नाही हे बघण्यासाठी मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. तर एक थोड्याच वेळात आपल्याला निर्णय कळेल. तोपर्यंत एक सुमधुर संगीत ऐकूया. देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी गडाला 9 लाख पायरी मल्हारी. देवा तू नवसाला पावर मल्हारी. देवा तू धावऱ्या धावऱ्या मल्हारी. देवाला अंगोली घालतान मल्हारी. देवाची अंगोली करतान मल्हारी. अरे देवाला अंगोली घालतान मल्हारी. देवाची अंगोली करतान मल्हारी. थँक्यू डीजे थँक्यू. तर फलंदाज मैदानाच्या आतमध्येच राहील कारण नो चेंडू आहे आणि नक्कीच अजित मात्रे सर फ्रीडचा सिग्नल सुद्धा दाखवतील. तर बघूया 1+1 धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 4 धावा. आतापर्यंत आपण बघितलं तर 3 चेंडूंचा खेळ होतोय आणि 4 धावा धावफलकावर. सुरेख झेल घेतला होता. अप्रतिम झेलची सांगता आपल्याला बघायला मिळाली होती. तुषार पाटील हा बाद झाला होता परंतु भीमर स्वरूपाचा चेंडू आपण बघितला आणि पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली आणि 9 चेंडू घोषित केला जातोय. मुन्ना जयस्वाल नवीन कॅमेरामॅन आमचे आपल्याला बघायला मिळतात. सध्या बोईसरला राहतात परंतु मूळ गाव त्यांचं बघितलं तर आझमगड. राईट आर्म ओव्हर द विकेट. त्यावेळेला मात्र मोठा फटका आणि इथे मात्र चेंडू सीमारेषे पार पाठवला जातोय. जीत गावड मॅन फ्रॉम तेंबोडे आणि या मुलाने मात्र काय कमालीची फलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. पूर्णपणे आपली छाप पडलेली आहे. या ऐकूया पुन्हा एकदा मात्र उर्विडी जिल्हा. आजच्या दिवसामध्ये जर कोणी लगातार 3 षटकार 3 चौकार आणि विकेट हॅट्रिक घेतली तर आदरणीय सन्माननीय मिलिंद काशीनाथ किनी शिवसेना शाखा प्रमुख खरटरा मराठी दणका यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि प्रेक्षकांनी जर षटकाराचा झेल घेतला तर त्यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. खराब चेंडूचे संकेत अवंतर धावेमध्ये भर होते. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 11 धावा.
या वेळेला आपण बघतोय ART वाल्यांसाठी मात्र हा सामना महत्वाचा नाही, परंतु ट्रिपल एस साठी आणि भामटपाड्यासाठी महत्वाचा आहे. परंतु ट्रिपल एस चे चान्सेस जरा जास्त आहेत, परंतु बघूया 99% सांगतात चान्सेस आहेत ट्रिपल एस साठी, परंतु कुठेतरी 1% आहे ती आशा साईबाबा स्पोर्ट भामटपाड्याला आहे. बघूया या वेळेला आपण बघतोय इनसाइड आउट, चेंडू निघून जातोय सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते. अमर पाटील आम्हाला दर्शवतात 16 धावा. म्हणजे जवळजवळ चान्सेस खूप कमी आहेत साईबाबा स्पोर्ट भामटपाडा या संघाला, कारण समीकरण असं आलंय, आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतात की ART हा संघ जर 90 धावा काढतोय आणि ट्रिपल एस रॉयल किंग सफाळे संघ जरी 2 धावा काढतोय तरी क्वालिफाय होतोय. म्हणजे जवळजवळ साईबाबा स्पोर्ट भामटपाडाच्या आशा धुसर आहेत आणि ट्रिपल एस रॉयल किंग सफाळे हा संघ क्वालिफायच्या दिशेने मात्र एक एक पाऊल पुढे टाकताना बघायला मिळतोय. तर गोलंदाज सामना जिंकले तर नक्कीच दुसऱ्या क्रमांकावर सध्या येतील. नंतर डॉन किलर बिरवाडी, या वेळेला आपण बघतोय स्वप्नील पाटील यांचा संघ डॉन किलर बिरवाडी यांच्यासाठी सुद्धा एक टार्गेट येईल राहुल 11च्या पुढे जाण्यासाठी, 1 नंबरला जाण्यासाठी नक्कीच टार्गेट येईल त्यांना सुद्धा. तर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 17 धावा. सागर कुडू गोलंदाजी मार्कवर, मॅन फ्रॉम बहाडोली चा हा अष्टपैलू खेळाडू. बहाडोली प्रीमियर लीग मध्ये बघितलं आपण तर 5 गुणांनी पुढे होता मंजित कुडूच्या आणि सायकलवर नाव कोरलं होतं. वडील आपण बघितलं तर मात्र सुरेख अप्रतिम डिलिव्हरी बघायला मिळाली. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 17 धावा, 70 रन्स ऑन द बोर्ड. एक कमालीचं षटक हाताळतोय मिस्टर सागर कुडू. श्रीकांत ठाकूर आणि कंपनी आपण बघतोय, सचिनजी ठाकूर साहेब, त्याच्यानंतर संदीपजी पाटील साहेब खुश असतील. या वेळेला आपण बघतोय थोडासा दिशाहीन गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. सागरकडून खराब चेंडूचे संकेत येतात, अवंतर धावेमध्ये भर होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर, 18 रन्स ऑन द बोर्ड. याआधी आपण बघितलं तर खराब चेंडू डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा खराब. सागर कुडू दडपण घेतला आहे, मागच्या वर्षीच्या पद्धतीची फलंदाजी झाली होती खुलून, तशी फलंदाजी यावर्षी मात्र थोडीशी सागरकडून झाली नाही, परंतु गोलंदाजीमध्ये मात्र सातत्य राखलेलं आहे. एक सामनावीर पुरस्कार मिळालेला आहे सागरला, तो सुद्धा गोलंदाजीवर मिळतोय. त्याच्यानंतर आपण बघितलं तर संकल्प ठाकूर काय सुरेख क्षेत्ररक्षण करतोय, अप्रतिम. धनेश चौधरीचं कौतुक करावं लागेल. एका बाजूने आपण बघतोय कोपरचा हा खेळाडू, काही जबरदस्त मात्र फिटनेस बघायला मिळतोय आपल्याला. पुढे एकदा मात्र गोलंदाज, वडीला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तुषार मॅन फ्रॉम सरपाड्याचा हा खेळाडू आपण बघतोय. मागच्या वर्षी सरगम सरपाडा या संघाकडून खेळताना आपण बघतोय काय जबरदस्त खेळी केली होती तुषारने. अग्री चषकांमध्ये दमछक सोडली होती. या एका फलंदाजाने मात्र वन मॅन शो होत होता. या वेळेला मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा खराब लाईन लेंथ. आतापर्यंत सागरने हा 3रा खराब चेंडू हाताळलेला आहे. गोलंदाजी मार्कवर. या वेळेला मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. सागर कुडू, प्रभाकरजी छगन पाटील यांच्याकडून 1023 रुपये आपल्या आग्री प्रीमियर लीग कमिटीला आलेले आहेत. आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. गोलंदाज पुढे एकदा गोलंदाजी मार्कवर. वळेला मात्र संकल्प ठाकूर, सुरेख क्षेत्ररक्षण, क्या बात है, अप्रतिम. इथे मात्र
खरोखरच ठाकूर की मात्र चालत आहे मैदानाच्या आतमध्ये, काय अप्रतिम. अपकमिंग यंगस्टर आहे. 2 वर्षापूर्वी मी त्याला बघितलं होतं, ते म्हणजेच आग्री चषक बिरवाडीमध्ये, आणि आज मात्र आग्री प्रीमियर लीग मध्ये वर्णी लागतोय. अवघडेला आपण बघितलं तर मात्र सरळ बॅटने खेळला जातोय. साइड स्क्रीनवर चेंडू जाऊन पडतोय. 1 बाउन्स चौकार येतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 4 ने पुढे सरसावते. 25 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल तिसरं षटक हाताळण्यासाठी. सागरला या षटकात आपण बघितलं तर किती धावा गेल्यात असा प्रश्न विचारला अमर पाटील यांना. 9 धावा आल्यात. काय अप्रतिम फटका बघायला मिळाला. शेवटच्या चेंडूवर आपण बघितलं तर जीत गावडेच्या बॅटमधून. जीतने सुद्धा सर्वांची मनं जिंकलेत. प्रत्येक संघ मालकाचं लक्ष वेधलं असेल जीतने की पुढच्या वर्षी आग्री प्रीमियर लीगचं ऑक्शन असेल आणि या जीतवर नक्कीच संघ मालक हात वर करतील यात काही शंका नाही. मागच्या वर्षी राहुल पाटीलने याला आयकॉन म्हणून उचललं आणि यावर्षी ART11 तेंबोडेचा आयकॉन आपल्याला खेळाडू बघायला मिळतोय, मिस्टर जीत गावड, मॅन फ्रॉम तेंबोडे. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज कृणाल येतोय गोलंदाजी मार्कवर. पारगावचा हा तेज तर्रार मारा करणारा गोलंदाज आपण बघतोय. वीर तानाजी पारगाव संघाकडून नेहमीच खेळतोय. अव्वळला मात्र तुषारच्या बॅटमधून हवाई सफर. चेंडू 6 धावांसाठी जातोय सीमारेषा पार. हा येतोय षटकार आणि या 6 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 31. 31 धावा धावफलकावर. मोठी धावसंख्या उभी करण्याच्या दिशेने मात्र एक एक पाऊल पुढे टाकताना हा संघ आपल्याला बघायला मिळतो. अव्वडीला पुन्हा एकदा मात्र कुणाल आणि चेंडू पुन्हा एकदा मात्र चेंडू लॉंग डिस्टन्स चेस करतोय 6 धावांसाठी. तुषार पाटील नावाचा क्वालिटी ब्रँडेड षटकार. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आदरणीय सन्माननीय मिलिंद काशीनाथ किनी मराठी दणका यांच्याकडून शिवसेना शाखा प्रमुख खरट्टारा मराठी दणका यांच्याकडून अजून एक षटकार आला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. कारण लगातार 3 षटकारांसाठी 500, लगातार 3 चौकारांसाठी 500 आणि विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलेला आहे. आणि प्रेक्षकांनी जर झेल घेतला षटकाराचा तर त्यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल, याची नोंद घ्यायची आहे. तुषार पाटील हे 500 रुपयाचा मानकरी ठरेल का? 2 चेंडूवर 2 षटकार आल्यानंतर 2 षटकारानंतर आपण बघतोय तिसरा षटकार येईल का हे बघणं महत्वाचं असेल. तुषार पाटील मॅन फ्रॉम सरपाडा, सरपाड्याचा हा स्टार खेळाडू आहे. कौतुक तर मी नेहमीच करतो या खेळाडूचं कारण त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे. अवळेला मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हरच्या दिशेने मात्र 1 बाउन्स. धनेश चौधरी पुढे सरसावतोय. कोपरचा खेळाडू क्षेत्ररक्षण करेल, चेंडूला फेकेल तोपर्यंत आपण बघितलं तर मात्र 1 धाव. नक्कीच लगातार 3 षटकार जरी आले नसले तरी मात्र ART साठी 2 षटकार जरूर खेचले आहेत. मॅच बॉल आलेला आहे. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय कुणाल. कुणालकडे मात्र क्षमता आहे, व्हेरिएशन आहे. 4-5 वर्षापूर्वी या गोलंदाजाकडे स्पीड होता, वेग होता, परंतु कुठेतरी आता थोडासा वेग मंदावलेला आहे, परंतु स्विंग आहे या गोलंदाजाकडे. जीत गावड खूप मोठं नाव आहे. तेंबोडे गावाचा आपण विचार केला तर, आग्री समाजाचा विचार केला तर, बघूया मागच्या सामन्यामध्ये जशी खेळी केली होती या सामन्यामध्ये होईल का. या वेळेला पुन्हा एकदा मात्र जीतच्या बॅट मधून चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र फलंदाज बाद. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 38 धावा. चेंडू क्रमांक आपण बघितले तर 4 चेंडूंचा खेळ झाला. हे षटक संपल्यानंतर मी विनंती करेन आमचे साथी समालोचक आदित्य पाटील साहेब यांना की आपण मुख्य मंचावर जायचं आहे. आपला स्वागत सन्मान केला जाईल या आग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आदित्य पाटील साहेब आपण मुख्य मंचावर यायचं आहे. गोलंदाजी मार्कवर.
आदेश पाटील एक अपकमिंग यंगस्टर आहेत आणि प्रमोद सराणा ते आपला गुरु म्हणतात. आम्ही नवीन फलंदाज न्यू बॅटर योगेश गरत. या वेळेला आपण बघतोय शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र निर्धाव जातोय. काय कमालीची गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते कृणाल कडून. सुरेख अप्रतिम. या वेळेला मात्र रिव्हर्स फटका आणि इथे मात्र अमोल ठाकूर कुठलीही चुकी करणार नाही. फलंदाज बाद. मी विनंती करेन आदेशजी पाटील साहेब यांना की आपण मुख्य मंचावर जा. तिथे आदरणीय देवानंदजी वजे साहेब आग्री प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष हे आपला स्वागत सन्मान करणार आहेत. खूप मोलाची साथ आम्हाला 3 दिवस लाभली या स्पर्धेच्या माध्यमातून आदेश पाटील यांची. तर तिथे त्यांना मात्र सन्मानित केलं जात आहे या आग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून. तर मी कॅमेरामॅन यांना विनंती करेन. आलेला आहे कॅमेरा स्टेजवर आणि इथे मात्र स्वागत सन्मान केला जातोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय स्वप्नील. गोलंदाज वैभव आहे नवीन फलंदाज. स्वप्नील घरत नवीन फलंदाज. माकण्याचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. तर एका बाजूने रेड कॅप परिधान केलेला तुषार पाटील सरपाड्याचा हा स्टार फलंदाज. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर. वळेला पुन्हा एकदा मात्र सुरेख डिलिव्हरी बघायला मिळते. काय अप्रतिम चेंडू हाताळला परंतु खराब चेंडू वारंवार हाताळतोय सागर. ही डोकेदुखी आहे ट्रिपल एस रॉयल किंग सफाळे संघासाठी. कारण आयकॉन खेळाडू आणि एवढे खराब चेंडू हे लौकिकाला साजेसा खेळ नाही सागरच्या. या वेळेला पुन्हा एकदा मात्र अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र निर्धाव निघून जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होतोय. या वेळेला मात्र पुन्हा एकदा सुरेख अप्रतिम डिलिव्हरी बघायला मिळते. आतापर्यंत सर्वाधिक खराब चेंडू टाकण्यामध्ये या गोलंदाजाचा कदाचित नंबर असेल. कारण कालच्या दिवसामध्ये खूप वाईट बॉल फेकले होते, आज सुद्धा फेकलेत. परंतु कुठेतरी निर्धाव चेंडू सुद्धा सुरेख हाताळतोय. कारण एक वाईड आला त्याच्यानंतर 3 निर्धाव. गोलंदाज अव्वळीला मात्र पायावर चेंडू आदळतोय. द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. विकेट गिरता हुआ और एक सुपर हिट सॉन्ग आता हुआ. कम ऑन डीजे. वडी गावाच्या हनुमंताचा आशीर्वाद त्यांना लाभलाय. इथे रॉयल किंग्स संघानी सारा मार्केट गाजवलाय. इथे रॉयल किंग्स संघानी सारा मार्केट गाजवलाय. थँक्यू डीजे, थँक्यू. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. $39 3 गड्यांच्या मोबदल्यात 39 धावा सागर कुडू. प्रफुल्ल गावडसाठी हा चेंडू होता. एकदा मात्र परिपूर्ण केली जाते आणि एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या
गोलंदाज यावेळेला आपण बघतोय पुन्हा एकदा मात्र सुरेख अप्रतिम चेंडू आपल्याला बघायला मिळाला. षटक क्रमांक आपण बघितले तर 4 कंप्लीट होतात आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जवळ पोहोचते ते म्हणजेच 40 या धावसंख्येवर 4 षटकांच्या समाप्तीखेर. या ऐकूया आपण उर्वी डीजे. थँक्यू. तर गोलंदाज आपण बघतोय जवळजवळ चित्र स्पष्ट झालेलं आहे, परंतु इथे मात्र आपण बघतोय की SSS रॉयल किंग हा संघ मजबूत स्थितीमध्ये बघायला मिळतोय. कारण 3 संघ जवळजवळ क्वालिफाय होण्यामध्ये आहेत. राहुल 11, त्याच्यानंतर डॉन किलर बिरवाडी आणि SSS रॉयल किंग सफाळे. शिक्कामोर्तब केलं जाईल थोड्याच वेळात या तिन्ही संघांवर, कारण 1 नंबरवर राहुल आणि डॉन यांच्यामध्ये लढत आहे. डॉन साठी सुद्धा चान्सेस खूप कमी आहेत, परंतु चमत्कार काही घडला तर मात्र राहुल 11 दुसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो. डॉन साठी चमत्कार करायला लागेल. चेतनला प्रत्येक चेंडूवर षटकार मारावे लागतील, असं काहीतरी केलं. 36 पैकी 30 चेंडूवर षटकार मारायचे आहेत. म्हणजे चेतनला खेळणं खूप गरजेचं आहे. म्हणजे 5 षटकार मारायचे, शेवटच्या बॉलला 1 धाव काढायची. चला मित्रांनो, घाई करा. तुषार किणी आणि कंपनी आज खेळपट्टीची आखणी करायची आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्कल आखायचं आहे, मैदानाची डागडुगी करायची आहे. या वेळेला आपण बघतोय काही जबरदस्त मात्र चेंडू आपल्याला बघायला मिळाला. बॉडी लँग्वेज पूर्णपणे बदललेले आहे SSS रॉयल किंग सरपाडा संघाची, बिरवाडी संघाची. सफाळे आहे, माफ करा, टी शर्टवर बिरवाडी नाव वाचलं. श्रीकांत ठाकूर, संदीप पाटील, सचिनजी ठाकूर साहेब संघ मालक म्हणून आपण जर्सीवर नावं बघतोय. अमोल पाटील आमच्या समोर उभे आहेत. अमोल ठाकूर, मॅन फ्रॉम बिरवाडी. या वेळेला पुन्हा एकदा आपण बघतोय तुषार किणी, भामटपाड्याचा हा स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. वेळेला मात्र रिव्हर्स फटका, लेफ्ट हँडेड आहे, माफ करा. तर धावसंख्या आपण बघतोय 6 धावा आणि या षटकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर जतीन किणी दर्शवतात 47 धावा झालेत. एक छोटा पॅक आहे आणि काय जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळाली. मॅन फ्रॉम माकडे, नक्कीच त्यांची माकडे प्रीमियर लीग सुद्धा पुढच्या महिन्यात येते फेब्रुवारीमध्ये आणि माकडे प्रीमियर लीगच्या ऑक्शन मध्ये मात्र हे फटके कामाला येतील. वेळेला आपण बघतोय अप्रतिम चेंडू, खराब चेंडूचे संकेत येतात. मिस्टर अजित म्हात्रे सर आम्हाला दर्शवतात. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. वेळेला आपण बघतोय चेंडू 1 बाउन्स, सीमारेषा पार. 52 रन्स ऑन द बोर्ड. विशाल पाटील सरपाडा यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. स्वप्नील घरतने लगातार 3 षटकार किंवा 3 चौकार मारले तरी, कारण सरपाडा प्रीमियर लीग सुद्धा खेळतोय हा खेळाडू. वेळेला मात्र यॉर्कर लेनचा चेंडू होता. अप्रतिम डिलिव्हरी तुषार किनीच्या माध्यमातून आपण बघतोय. सागर कडू साइड स्क्रीनवर आपण बघतोय. यादी अमोल ठाकूर होते. या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेगला निघून जातोय. एक धाव परिपूर्ण केली जाते. मन जिंकलेत या खेळाडूने.
दोन षटकार त्याच्या बॅट मधून आपण बघितले, एक चौकार आणि एक षटकार. काय कमालीचे फटके होते. तंत्रशुद्ध फटक्यांची निवड मात्र अप्रतिम केली होती. एक षटकार जरी आला त्याच्या बॅट मधून तरी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विशाल पाटील सरपाडा, साईबाबा स्पोर्ट भामटपाडा संघाचा खेळाडू आहे विशाल पाटील. अप्रतिम क्रिकेट खेळतोय. यावेळेला आपण बघतोय चेंडू निघून जातोय. एक धाव मात्र परिपूर्ण डॉट चेंडू आहे आणि धावसंख्या आपण बघितली तर धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 53 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 53 रन्स 53 धावा. आणि गोलंदाज कोण येईल गोलंदाजी मार्कवर? डीसी धनेश चौधरी. प्रमोद शिर्केने हे शॉट नाव ठेवलेत. स्वप्नील घरत त्यांच्यासाठी चौकार षटकारासाठी 500 रुपये जीटी माकणे यांच्याकडून. गौरव तरे, जीटी म्हटलं की गौरव तरे आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत गौरव तरे साहेब, त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. या वेळेला आपण बघतोय चेंडू निघून जातोय. तुषार किणी क्षेत्ररक्षण करील, चेंडूला फेकेल तोपर्यंत आपण बघितलं तर एकदा मात्र परिपूर्ण केली जाते. धनेश चौधरी मॅन फ्रॉम कोपर, कोपरचा हा खेळाडू आपण बघतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मिस्टर आपण बघतोय धनेश चौधरी कशा पद्धतीने मात्र उर्वरित 5 चेंडू हाताळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट धनेश. प्रफुल्ल गावड अष्टपैलू खेळाडूसाठी कसा गोलंदाजी करतोय. या वेळेला मात्र तंत्रशुद्ध फटक्यांची निवड केली जाते. एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 55 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आपण बघतोय. 5.2 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा धनेश चौधरी गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. या वेळेला आपण बघितलं तर मात्र 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार. ट्रिपल एस रॉयल किंग सफाळे या स्टँड मध्ये चेंडू मात्र जातोय 4 धावांसाठी. आशीर्वाद लाभलाय मोलाचा, आशीर्वाद लाभला मोलाचा, आशीर्वाद लाभला मोलाचा. थँक्यू. आणि गौरव तरे जीटी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज मात्र इथे जातय. ते म्हणजे बघतोय सुरेख फटका. पुन्हा एकदा मात्र चेंडू आउट ऑफ पार्क होईल का? एस इट इज 6 रन्स. तुषार विशाल पाटील सरपाड यांच्याकडून 200 आणि गौरव तरे माखणे यांच्याकडून 500 म्हणजे 700 रुपयाचं या षटकारासाठी कॅश प्राइज जात आहे. याआधी 500. ARTने हा अनमोल हिरा लपून ठेवला होता. मागणे गावाच्या गौरव तरेचा जीटी दादाचा, मागणे गावाच्या गौरव तरेचा, मागणे गावाच्या जीटी दादा. थँक्यू डीजे थँक्यू. मुकेश पाटील मास्टर बहाडोली गावावरून इथे उपस्थित होताना त्यांचं खूप खूप धन्यवाद. स्वागत करतोय आम्ही या क्रीडा नगरीमध्ये. तर षटक संपलेला आहे. 6 षटकांचा एकंदरीत खेळ कंप्लीट होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर 65 धावा. तर 65 धावांचं इथे धावा झालेल्या आहेत. 66 धावांचं लक्ष समोर असेल तर टार्गेट काय असेल हे नक्कीच कौस्तुभ पाटील आम्हाला दर्शवतील की ट्रिपल एस रॉयल किंग साठी क्वालिफाय होण्यासाठी
फक्त एक धाव करायची आहे ट्रिपल एस रॉयल किंग साठी. एक धाव केली तरी ते नेट रन रेट मध्ये मात्र साईबाबा स्पोर्ट भामटपाड्याच्या पुढे जातील. मग हारले तरी चालतील एक धाव काढल्यानंतर. म्हणजेच जवळजवळ निश्चित आहे त्यांचा प्रवेश अंतिम 3 मध्ये. डॉन किलर बिरवाडी हा संघ सुद्धा क्वालिफाय झालाय, परंतु त्यांच्यासाठी सुद्धा एक टार्गेट येईल, परंतु ते सुद्धा असंच अवघड टार्गेट असेल कदाचित. 3 टीम आता जवळजवळ ह्या निश्चित झालेल्या आहेत. ब गटातून सुद्धा राहुल 11 तेंबोडे, डॉन किलर बिरवाडी आणि ट्रिपल एस रॉयल किंग सफाळे हे 3 संघ जवळजवळ निश्चित झालेले आहेत. आता फक्त एक धाव दूर आहे ट्रिपल एस रॉयल किंग सफाळे. चेक. चला दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस करण्याकरिता यायचं आहे. आजच्या शेड्यूल मधली शेवटची मॅच आणि महत्त्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळेल, जिथे 2 संघ हे समोरासमोर खेळताना दिसतील. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल क्रिएटिव्ह 11 माकणे आणि त्यांच्या विरोधातील संघ आपण पाहणार आहेत डॉन किलर बिरवाडी. चला चेतन पाटील लगेच या टॉस करण्याकरिता. क्रिएटिव्ह 11 माकणे संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. चेतन लवकर या प्लीज टॉस करण्यासाठी. तर पंकज पाटील यांच्या शुभस्ते आपण नाणेफेकीचा कौल इथे करीत आहोत. आजच्या दिवसाचा शेवटचा मुकाबला आणि APL सीझन आपण पाहिलं. यंदाचा मोसम पंकज पाटीलने अक्षरशः गाजवलं आणि त्याचा संघ उद्याच्या दिवसात आपल्याला खेळताना दिसेल. एका बाजूला आपण पाहतोय डॉन किलर बिरवाडी आणि त्यांच्या विरोधातील क्रिएटिव्ह 11 माकणे. डॉन किलर बिरवाडी कॉल देतोय. APL इज द कॉल अँड येस. नाणेफेकीचा कौल चेतन आपण जिंकलाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय? महत्वपूर्ण मॅच आहे. बॅटिंग घेणार आम्ही. बॅटिंग घेणार म्हणजे धावा खूप मोठ्या प्रमाणात बनवल्या जातील. हा नक्कीच आम्हाला 1 नंबर जायला थोडा चान्स आहे म्हणून आम्ही पहिले बॅटिंग घेतो. नक्कीच तुम्हाला या मॅच करता शुभेच्छा असतील. त्याचबरोबर क्रिएटिव्ह माकणे तुम्हाला देखील या मॅच करता शुभेच्छा आहेत. चला आपण ऑनगोईंग मॅच कडे वळूया. तिथे आपल्याला सज्ज आहेत कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये मनोज पाटील. थँक्यू सर. तर गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. पहिलं षटक हाताळण्यासाठी आपल्याला बघायला मिळतोय जीत गावड. तर बघूया कशा पद्धतीने मात्र फलंदाजी होईल. गणेश चौधरी एका बाजूने, माफ करा, तुषार किणी आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतोय तर संदीप मडवी हे 2 फलंदाज 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर ART तेंबोडे या संघाकडून आपण बघतोय गोलंदाज जीत गावड गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज सज्ज होईल. एक धाव फक्त काढायची आहे म्हणजेच क्वालिफाय जवळजवळ संघ झालेला आहे. म्हणजे ब गटातून सुद्धा 3 संघ भेटलेले आहेत आपल्याला. गोलंदाज कारण आपण बघितलं तर नंबर 1 ला तर जाऊ शकत नाहीत ट्रिपल एस रॉयल किंग सफाळे हा संघ. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होतोय. या बोलेला आपण बघतोय पहिला चेंडू जीत गावड. चेंडू हलक्या हाताने मात्र संदीप मडवी आणि इथे मात्र ट्रिपल एस रॉयल किंग सफाळे हा संघ अंतिम 3 मध्ये दाखल झालेला आहे. ब गटातून क्वालिफाय झालेला आहे हा संघ. जर ट्रिपल एस रॉयल किंग सफाळे या संघाने 24 चेंडू मध्ये या 66 धावांचं जे लक्ष्य आहे ते पार केलं तर नेट रन रेटने ते डॉन किलरच्या पुढे जातील. परंतु पुढचा सामना डॉन किलर जर हरला तर तुम्ही दुसऱ्या क्रमांकावर जातील आणि डॉन किलर जर पुढचा सामना जिंकतोय तर तुम्ही परत तिसऱ्या क्रमांकावर येतील. तर या 24 चेंडू मध्ये 66 धावा करायच्या आहेत. तेव्हा तुम्ही नेट रन रेटने सध्याच्या स्थितीला
डॉन किलर बिरवाडीच्या पुढे जातील. यावेळेला आपण बघतोय संदीप पडवीच्या बॅट मधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघितली तर 1 पुढे सरसावते. थोडस मात्र फंबलिंग झालंय तिथे. गोल क्षेत्ररक्षक होता धीरज पाटील, मॅन फ्रॉम सरपाडा. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा मात्र सुरेख अप्रतिम. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतोय. चला समालोचन कक्षामध्ये थोडीशी व्यवस्था करा चहाची. तर धावसंख्या आपण बघतोय पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर जित गावड. यावेळेला मात्र संदीप मडवी याच्या बॅट मधून चेंडू निघतोय. 1 बाउन्स. धीरज पाटील क्षेत्ररक्षण करेल, चेंडूला फेकेल, तोपर्यंत एकच धाव मात्र मिळेल. आणि या एका धावेने धावसंख्या बघितली तर 5 चेंडूंचा खेळ होतोय आणि 5 धावा धाव फलकावर. अप्रतिम क्रिकेट दोन्ही संघांदरम्यान आपल्याला बघायला मिळतंय. जित गावड अँड कंपनी 1 वर्षाची वाट बघावी लागेल या सामन्यानंतर आग्री प्रीमियर लीग 2024 खेळण्यासाठी. यावेळेला पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर. नाणेफेक जिंकली डॉन किलर बिरवाडीने आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. चेतनने मात्र हा निर्णय कळवलेला आहे आणि फलंदाजी करताना स्वतः संघमालक स्वप्नील पाटील प्लेइंग 11ची जी लिस्ट पाठवलेली आहे त्या 11 जणांमध्ये मात्र स्थान नाहीये. म्हणजे कुठेतरी आराम केलेला आहे. उद्याच्या दिवसामध्ये तंदुरुस्त राहण्यासाठी हे प्लॅनिंग असेल. स्वप्नील पाटील 12th मॅनच्या मात्र भूमिकेत आपल्याला बघायला मिळतील. तर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 6 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय गार्गेश बहाडोली एक्सप्रेस म्हणून या गोलंदाजाकडे बघितलं जात आहे. अंतिम फेरीमध्ये मात्र विजेत्या संघाचा आयकॉन खेळाडू होता गार्गेश पाटील बहाडोली प्रीमियर लीग मध्ये. आमचाच संघ होता तो. गेम चेंजर जतीन केनी सुद्धा मात्र खूप प्रभावित केलं होतं, परंतु अंतिम फेरीमध्ये मात्र दखल होऊ शकला नव्हता. आणि यावेळेला आपण बघितलं तर निखिल पामाळच्या हातून चेंडू सुटतोय, परंतु कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचा मात्र प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा दिसला नाही. आणि साहिल पाटील आमचे स्कोरर आहेत इथे पाटील नेटवर्कचे. तर मास्टर माइंड गेम प्लॅनिंग केलं होतं त्यांनी 7 स्टार संघातून अंतिम फेरीमध्ये दाखल केला होता 7 स्टार संघाला. आणि यावेळेला आपण बघितलं तर अनिकेत चेंडूचा पाठलाग करतोय, चेंडू निघून जातोय टॉस बॉक्सच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार येतोय. तुषार किडी याचं फॉर्म मध्ये येणं खूप गरजेचं होतं आणि हा खेळाडू मागच्या सामन्यापासून आपण बघितला तर फॉर्म मध्ये आहे. आणि बघितलं आपण तर 109 धावा या स्पर्धेमध्ये आपण बघतोय तुषार किणीच्या नावावर. APL आली 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 असं म्हणत होते सरपड्याच्या मैदानावर, आणि आज APLचा 6वा दिवस. आली कशी आणि 6 दिवस झाले कसे समजत नाही. इथे मात्र पुन्हा एकदा येतोय 1 बाउन्स चौकार. काय जबरदस्त मात्र फटकेबाजी केली. हे 6 दिवस गेले. उद्याच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये जेव्हा APLची सांगता होईल तेव्हा असे कित्येक खेळाडू असतील की त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतील. कारण जेव्हा गणपतीला आपण निरोप देतोय, जेव्हा विसर्जन होते तेव्हा कसं डोळ्यातून पाणी येते, तसं आमची APL जी आग्री प्रीमियर लीग आपण बघतोय त्यांच्या माध्यमातून ही पूर्ण कमिटीच्या माध्यमातून केली जाते. खरोखरच जेव्हा सांगता होते ना तेव्हा डोळ्यातून पाणी येते. लगातार 2 चौकार आलेले आहेत. अजून एक चौकार जर तुषार किणी यांच्या बॅटमधून आला तर आदरणीय मिलिंद काशीनाथ किणी मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराटरा यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. गोलंदाज यावेळेला बघूया चौकार येतोय का. आणि इथे मात्र झेल बाद होताना
भाग्येश कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. फलंदाज बॅक टू डगआउट. टेंबोडे गावात आहे आणि संग आहे रे यो बलवान. टेंबोडे गावात आहे आणि संग आहे रे यो बलवान. अगदी प्रीमियर लीगचा आवाज घुमतोय सरपाडा गावात. अगदी प्रीमियर लीगचा आवाज घुमतोय. आदरणीय भूषण मोहन पाटील सरपाडा, आदरणीय भूषण मोहन पाटील सरपाडा यांच्याकडून या स्पर्धेकरिता रोख रक्कम 5,000 रुपये आलेले आहेत. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच सर. तर या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य असं आहे, अ गटातून एकमेव अर्धशतक लागलं होतं जयेशच्या बॅटमधून. त्यानंतर 49 धावांवर बाद झाला होता अजय घरत. त्यानंतर ब गटातून 47 धावांवर बाद झाला होता प्रतीक पाटील. कालच्या दिवसामध्ये आपण बघितला 42 धावांवर 17 चेंडू आणि 42 धावा. अमितने सुद्धा 18 चेंडूमध्ये 42 धावा केल्या होत्या, परंतु ब गटातून अर्धशतक अजून लागलेलं नाही. नेक्स्ट मॅच मध्ये अर्धशतक झळकावेल का, या सामन्यामध्ये अर्धशतकाचे चान्सेस आहेत का अजून, तर 51 धावांचं लक्ष आहे, म्हणजे अर्धशतक होणं मुश्किल आहे. तर पुढच्या सामन्यात फक्त अर्धशतक लागण्याची एक संधी आहे दोन्ही फलंदाजांकडे, दोन्ही संघातील फलंदाजांकडे, ते म्हणजेच डॉन किलर बिरवाडे आणि क्रिएटिव्ह 11 माकणे. गोलंदाज गार्गेश यावेळेला मात्र त्रिफळाचित करताना मिस्टर संदीप मडवी. सामना सुरू होण्या अगोदर दोघांमध्ये काहीतरी बोलणं झालं होतं, जवळचे मित्र आहेत दोघे पण, आणि यावेळेला मात्र त्याने सांगितलं होतं मी रिव्हर्स षटकार मारेन, आणि ते ॲक्सेप्ट केलं होतं चॅलेंज कदाचित गार्गेशने. आणि इथे मात्र त्रिफळाची संदीप मडवीने सुद्धा हा सामना हलक्यात घेतला आहे, कारण क्वालिफाय झालेले आहेत. तर अक्षय वजे येतोय, न्यू मॅन इन आपण बघतोय, मिस्टर अक्षय मॅन फ्रॉम साखरे. साखरेचा खेळाडू आपण बघतोय. साखरे प्रीमियर लीग गाजवली होती. सॉरी, साखरा प्रीमियर लीग नाही तर साखरे सुपर लीग. प्रभाकर जगन पाटील 1023 रुपये मात्र आलेले आहेत, धन्यवाद, थँक्यू सो मच. तर साखरे सुपर लीग गाजवली होती आणि शेवटच्या क्षणाला मात्र संघ स्पर्धेतून बाद झाला होता. चेंडू झालेत, षटक संपलंय. अक्षय वजे इट्स भुऱ्या या नावाने मात्र फेमस आहे, कारण अक्षय कोण तर अक्षय वजे 2 आहेत म्हणून भुऱ्या सांगितलं, कारण काय कमालीची फलंदाजी करतोय अप्रतिम कल्पेश पाटील. साईड स्क्रीनवरून जाताना आमचे पुढील या सामन्यातून मात्र या स्पर्धेतून आता कल्पेश पाटील बाहेर पडलेले आहेत. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर 3 चेंडू मध्ये 3 षटकार सागर कुडूच्या बॅट मधून आले, तर मोहित पाटील बबली यांच्याकडून 1000. गोलंदाज यावेळेला पुन्हा एकदा जीत गावड मैदानाच्या आतमध्ये मात्र गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी पंचांच्या उजव्या बाजूने हा गोलंदाज सज्ज होतोय. तेंबोड्याचा हा गोलंदाज आपण बघतोय. यावेळेला सागर कुडू हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला जातोय. गार्गेश पुढे येऊन सरसावला होता, चेंडूला क्षेत्ररक्षण करून डायरेक्ट फेकी केली असती. पुन्हा एकदा जीत गावड, चेंज ऑफ पेस बघायला मिळाला. अक्षय साडे हा चेंडू होता आणि 9 चेंडू घोषित करतायत मिस्टर अजित म्हात्रे. आणि उंचीचा चेंडू होता, कमरेच्या वर जाणारा होता, याचंच कारण आपण बघितलं 9 चेंडूचा मात्र इशारा पंचांकडून आपल्याला बघायला मिळाला. आणि डोक्याच्या वरून हात फिरतोय म्हणजे फ्री हिट. प्रणय घरत अँड भूषण
हे दोन स्टार अग्री रत्न आहेत, त्यांच्या समवेत निकेत आणि विवेक ही जोडी आपण बघतोय. इथे मात्र सागर कडू फ्री हिटचा इशारा आणि इथे मात्र झेल सुद्धा सुटतोय कुठेतरी. मात्र जो आउट ऑफ फॉर्म आहे फलंदाजीमध्ये सागरचा तो सातत्याने मात्र दिसतोय आपल्याला. फक्त 23 धावा या पूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघतोय. अक्षयला विक्की माट्या यांच्याकडून मात्र 1000 रुपये लगातार 3 षटकारांसाठी. विक्की वजे यावेळेला आपण बघतोय साखरे सुपर लीग गाजवली होती विकीने सुद्धा, फॉर्म भरला नाही मात्र आग्री प्रीमियर लीग मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. जीत गावड आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. लगातार 3 षटकारांसाठी आपण बघतोय. अक्षय साठी विकी कडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फॉलो थ्रो मध्ये मात्र इथे क्षेत्ररक्षण झालं, डायरेक्ट फेकी झाली आणि बॅक टू डगआउट मिस्टर विकी, माफ करा अक्षय. आणि या ऐकूया आपण एक सुमधुर संगीत आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. टेंबोडे गावात आहे आणि संग आहे रे यो बलवान. टेंबोडे गावात आहे आणि संग आहे रे यो बलवान. अगदी प्रीमियर लीगचा आवाज घुमतोय सरपाडा गावान. अगदी प्रीमियर लीगचा आवाज. गोलंदाज हा बोल. इथे श्री भूषण मोहन पाटील श्री सद्गुरू कृपा एंटरप्राइजेस उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान मान्य श्री देवानंदजी वजे यांच्या हातून करण्यात येईल. तर आदरणीय भूषण मोहन पाटील सरांचा मात्र इथे स्वागत सन्मान केला जातोय. आदरणीय सन्माननीय आग्री प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष देवानंदजी कृष्णा वजे साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र स्वागत सन्मान केला जातोय मुख्य व्यासपीठावर. तर मी भूषण मोहन पाटील सरांचं इथे शुभागमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही स्वागत करतोय आग्री प्रीमियर लीग 2023च्या माध्यमातून. आणि भूषण मोहन सर पाटील सरांचं मात्र षटकाराने स्वागत केलं जाते. सागर कुडूच्या बॅटमधून हा कणखर आणि जबरदस्त असा षटकार आपल्याला बघायला मिळतोय. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक. जीत गावड गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. या वेळेला आपण बघतोय इथे मात्र सागर कडू फलंदाज बाद होताना. टेंबोडे गावात आहे आणि संग आहे रे यो बलवान. अगदी प्रीमियर लीगचा आवाज घुमतोय सरपाडा गावान. अगदी प्रीमियर लीगचा आवाज घुमतोय सरपाडा गावान. थँक्यू. तसेच उमरोळी गावातील माजी क्रिकेटपटू श्री मधुकर पाटील म्हणजे मधु आप्पा तसेच श्री भूपेश तरे यांचं मंचावर आगमन झालं आहे. त्यांचा मी शब्दसुमनाने स्वागत करतोय. तर सागर मात्र बाद झाल्यानंतर लगेच बाहेर निघाला, मैदानाचा ताबा सोडला. पहिल्यांदाच असं घडतंय सागरच्या बाबतीत. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. ए गटातून 3 संघ, बी गटातून 3 संघ. यावेळेला आपण बघतोय एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते आणि एका धावाने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावा. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या क्रमांकावर राहायचं असेल तर उर्वरित 5 चेंडू शिल्लक आहेत आणि या 5 चेंडू मध्ये तुम्हाला हा सामना जिंकायचा आहे. म्हणजे 5 चेंडू मध्ये 40 धावा तर होणार नाही. म्हणजे
रॉयल किंग एस रॉयल किंग सफाळे हा तिसऱ्या क्रमांकावर संघ म्हणजेच मातोश्री टायगर सरपाळा आणि एस रॉयल किंग गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल मिस्टर भागेश. यावेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू एका धावेसाठी जाईल का, परंतु झेल इथे होतोय आणि अप्रतिम झेल आपल्याला बघायला मिळाला आणि फलंदाज मात्र बाद होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. कृणाल येतोय. मॅन फ्रॉम पारगावचा खेळाडू आपल्याला बघायला मिळेल. यानंतर होणारा सामना असेल डॉन किलर बिरबाडी आणि क्रिएटिव्ह 11 माकणे. त्याच्यानंतर उद्याच्या दिवसातील आपण बघितलं तर गट अ मधलं तिसरा स्थान आणि ब गटातील तिसरा स्थान यांचा पहिला सामना उद्याच्या दिवसामध्ये बघायला मिळेल. त्याच्यानंतर दुसरा सामना उद्याच्या दिवसातील ब गटातून दुसरे स्थान आणि अ गटातून दुसरे स्थान आणि त्याच्यानंतर पहिलं स्थान अ गटातून आणि पहिलं स्थान ब गटातून असेल तो क्वालिफाय सामना असेल. त्या सामन्यातून जो संघ विजयी होईल तो अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. त्याच्यानंतर विजेता एलिमिनेटर 1 आणि विजेता एलिमिनेटर 2 याच्यातील एक लढत होईल आणि उपविजेता क्वालिफायर 1 आणि विजेता एलिमिनेटर 3 अशी दुसरी क्वालिफाय लढत आपल्याला बघायला मिळेल आणि त्याच्यातून जो संघ विजयी होईल तो अंतिम सामन्यामध्ये क्वालिफायर 1 वर्सेस क्वालिफायर 2 अशी लढत आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल भागेश मॅन फ्रॉम उमरोळी. यावेळेस आपण बघितलं तर चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. अनिकेत चेंडूचा पाठलाग करतोय परंतु चेंडू मात्र इथे विजयी होतोय. 4 धावांसाठी चौकार येतोय आणि धावसंख्या बघितली आपण तर धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा. 33 रन्स ऑन द बोर्ड. हिरवाडी गावाच्या हनुमंताचा आशीर्वाद त्यांना लाभलाय. हिरवाडी गावाच्या हनुमंताचा आशीर्वाद त्यांना लाभलाय. इथे रॉयल किंग्स संघानी सारा मार्केट गाजवलाय. इथे रॉयल किंग्स संघानी सारा मार्केट गाजवलाय. थँक्यू डीजे थँक्यू. सीआयडी ऑफिसर गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर मिस्टर आपण बघतोय गार्गेश. चोप्रा आर्चर गोलंदाज या वेळेला कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. समोर फलंदाज आहे मिस्टर कृणाल. यावेळेला आपण बघतोय इथे मात्र दांडी गुल केलेली आहे आणि गार्गेश काय कमालीची मात्र गोलंदाजी करताना इथे मात्र गडी बाद होतोय. आणि पुन्हा एकदा आपण जाऊया उर्वी डीजेकडे. मोठे गावाचा एआटी संघ आहे रे यो बलवाना. मोठे गावाचा एआटी संघ आहे रे यो बलवाना. अग्री प्रीमियर लीगचा आवाज घुमतोय सरपाडा गावाला. अग्री प्रीमियर लीगचा आवाज घुमतोय सरपाडा गावाला. अग्री तर गार्गेश पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होतोय. आधीचा सामना ART 6 चेंडू 6 धावा जर विजयी झाला असता तर समीकरण पूर्णपणे बदललेलं असतं. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होतोय गार्गेश. गोलंदाजी मार्कवर धनेश चौधरी येतोय. स्ट्राईक एंडवर न्यू बॅटर. वेळेला मात्र डाऊन द लेग मारा. खराब चेंडूचे संकेत येत आहेत. अवांतर धावेमध्ये भर.
धावसंख्या आपण बघितली तर 34. 34 धावा धावफलकावर येत आहेत. 11 चेंडू आणि विजयासाठी 32 धावा. अप्रतिम क्रिकेट आपल्याला बघायला मिळतोय. आमचे कौस्तुभ पाटील डिजिटल स्कोरर आहेत. ते म्हणतायत की ART ची जी जर्सी आहे ती गुजरात टायटन सारखी वाटते. काय अप्रतिम. तर गुजरात टायटनने मात्र जो IPL चा किताब जिंकला होता मागचा, म्हणून विजेत्या संघाची कदाचित जर्सी घेतली असेल ART वाल्याने. वेळेला आपण बघतोय सुरेख फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल आणि इथे मात्र धनीत चौधरीला माघारी जावं लागतंय. बळीला बघूया कशा पद्धतीने मात्र फलंदाजीसाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर संकल्प ठाकूर, श्रीकांतजी ठाकूर साहेब यांचे सुपुत्र आहेत. आणि काही जोरदार मात्र जल्लोष होतोय डॉन किलर बिरवाडी मध्ये. संकल्प जसा मैदानात आलाय आणि इथे मात्र जल्लोष साजरा केला जातोय एका बाजूने. धावसंख्या आपण बघितली तर 34 धावा. विजयासाठी आपण बघितलं तर अजूनही 9 चेंडू आणि 32 धावांचं लक्ष समोर आहे. 9 चेंडू आणि 32 धावा. ART तेंबोडे, SSS रॉयल किंग सफाळे या दोन संघांदरम्यान मात्र ही लढत आपल्याला बघायला मिळते. संकल्प ठाकूर गोलंदाजी मार्कवर. गार्गेश अव्वलला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र क्लीन बोल्टच्या माध्यमातून संकल्प ठाकूर बाद होतोय आणि गार्गेशने या डावामध्ये आपण बघितलं तर 1.4 षटकांचा खेळ केलेला आहे. 10 धावा दिल्यात आणि 5 गडी बाद केलेले आहेत. काही अप्रतिम स्पेल आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर गार्गेश पाटीलचा. मनजित कडू न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. गोलंदाज मॅन फ्रॉम बहाडोली, बॅटर मॅन फ्रॉम बहाडोली मिस्टर मनजित कडू. 4 षटकार बहाडोली प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये आपण बघितले आणि 10,000 रुपयाचं कॅश प्राइज मिळालं होतं. तोच मनजित. एलिमिनेटरचा सामना होता, सामना हरले होते, परंतु 10,000 रुपये मिळवून या खेळाडूने मात्र लक्ष वेधलं होतं सर्वांचं. इथे मात्र 1 धाव परिपूर्ण केली जाईल का, आणि इथे मात्र 1 धाव परिपूर्ण केली जाते. स्ट्राईक ठेवण्याचं मात्र धाडस केला होता, कारण फलंदाजीची खूप हाव आहे या खेळाडूला, म्हणून स्ट्राईक एंडवर राहण्याचा प्रयत्न करत होता. परंतु ही आगरी प्रीमियर लीग आहे. नेट रन रेट तुम्हाला सुधारायचं आहे. तुमच्या खात्यावर 1 धाव जमा करा. यावेळेला आपण बघतोय पुन्हा एकदा डाऊन द लेग मारा. गार्गेश खराब चेंडूचे संकेत देत आहेत. खराब चेंडू म्हणजे तुझ्यासाठी एक संधी आहे अजून एक विकेट घेण्याची. बघूया या स्पर्धेत आतापर्यंत 2 षटकामध्ये जतीन 6 गडी बाद केलेत का कोणी, तर नाही. 5 या आधी मीतने सुद्धा 5 विकेट घेतलेले आहेत. सफाळ्याचा गोलंदाज होता. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता. एकदा मात्र परिपूर्ण केली जाते. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर आपल्याला बॅटर बघायला मिळेल. सौरभ पुन्हा एकदा मात्र स्ट्राईक एंडवर बघायला मिळेल. तर नॉन स्ट्राईक एंडवर मनजित कुडू. नवीन गोलंदाजी मार्कवर कोण असेल. यानंतर मात्र समालोचन कक्षामध्ये सुद्धा बदल होईल. आमचे साथी समालोचक आहेत आदरणीय प्रमोदजी शेळके साहेब आणि आदरणीय मंथनजी गरज साहेब. दोघी वाट बघत असतील की मी कधी उठतोय असं इथून. तर शेवटचे 6 चेंडू आहेत आणि या 6 चेंडूमध्ये गोलंदाज कोण असेल गोलंदाजी मार्कवर. तर स्वप्नील घरत येतोय गोलंदाजी मार्कवर. आपण बघतोय काय कमालीची फलंदाजी केली याने या डावामध्ये. तर बघूया स्वप्नील या खेळाडूला सुद्धा मात्र
खरोखरच कौतुक करावं लागेल या खेळाडूचं, कारण या कमी वयामध्ये मात्र एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतोय. धावा जेव्हा केल्या त्याने तेव्हा आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतील की किती धावा केल्यात. 9 चेंडूमध्ये 22 धावा केल्यात. तर बघूया कशा पद्धतीने मात्र उर्वरित षटक हाताळेल आणि गडी किती बाद झालेत या षटकाचा आपण डावाचा विचार केला तर 7 8 गडी बाद झालेत. जीटी गौरव तोरे प्रत्येक विकेटसाठी सौरभला 200 स्वप्नीलला 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आदरणीय भूपेश बळवंत तरे उमरोळी यांच्याकडून 1000 रुपयाचं इथे निधी आलेला आहे. त्यांचं आम्ही टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतोय. आणि इथे मात्र 200 रुपये आले असते जीटी कडून. त्याच्यानंतर मधु अप्पा उमरोळी यांच्याकडून 1000 रुपये आलेत आगरी प्रीमियर लीग 2023 साठी. त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. या दोन्ही मान्यवरांचे आम्ही टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतोय. गोलंदाज आहे स्वप्नील. 1 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज. जीटी कडून हॅट्रिक साठी पण हॅट्रिक होणार नाही. 2च गडी आहेत शेवटचे. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर, कारण 8 गडी बाद झालेत. तर 2 गडी बाद केले लगातार तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे जीटी कडून. गौरव तरे मॅन फ्रॉम माकणे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय स्वप्नील. पुन्हा एकदा मात्र सुरेख 9 चेंडू घोषित केलाय पंचांनी. हॅलो सुजल बेअर शॉप अँड रेस्टॉरंट माकणे यांच्याकडून 2500 रुपयांची निधी आलेली आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. खरोखरच आज आगरी बांधव सडल असते मात्र या लीगला मदत करताना आपल्याला बघायला मिळतात. मुलांवर सुद्धा बक्षिसांची खैरात होते. इथे मात्र मंजित कुळू च्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार, चौकार. चला तिसऱ्या पंचांना मी विनंती करेन की हा चेंडू बिबरचा आहे का हे चेक करा मिस्टर विरल नायर सर. चला दरम्यान आपण स्वागत सन्मानाकडे वळतोय. इथे आपल्या उमरोळीहून श्री मधुकर पाटील म्हणजे आपलेच मधु अप्पा. थँक्यू. तर 9 चेंडू आहे. हा योगीजी तरे साहेब बोला. हे इथे उपस्थित आहेत ते माझे क्रिकेटपटू आहेत. त्यांचा स्वागत सन्मान आपण करणार आहोत. मी संदेश पाटील यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचा स्वागत सन्मान करायचा आहे. फ्री हिटचा इशारा आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर आशुतोष व्यवहारे. हे मात्र दर्शवताना 4 चेंडू आणि विजयासाठी 22 धावा. गोलंदाज कशा पद्धतीने. चला मित्रांनो थोडीशी घाई करा कारण यानंतर एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. आणि घड्याळात जर आपण बघितलं तर ॲक्युरेट 4:50 झालेली आहेत. गोलंदाज पुढे एकदा गोलंदाजी मार्कवर. या वेळेला मात्र मंजित कडू छोटा पॅक बडा धमाका. चेंडू आउट ऑफ पार्क. 6 धावांकरिता. गावाच्या हनुमंताचा आशीर्वाद त्यांना लाभलाय. 3 चेंडू आणि विजयासाठी 16 धावा. 3 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. एका बाजूने प्रफुल्ल गावड मॅन फ्रॉम तेंबोडे अनुभव खूप आहे. तर एका बाजूने अपकमिंग यंग स्टार मॅन फ्रॉम बहाडोली मिस्टर मंजित कडू. 3 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. या वेळेला पुन्हा एकदा मात्र मंजित कडूच्या बॅट मधून लगातार 2 चेंडूवर 2 षटकार आणि लगातार 3ऱ्या चेंडूवर जर षटकार आला तर आदरणीय सन्माननीय शिवसेना शाखा प्रमुख खराटारा मिलिंद काशीनाथ किनी मराठी दणका यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज हे मंजित कडूसाठी असेल जर या चेंडूवर षटकार आला तर. तसेच आपल्या मंचावर माजी क्रिकेटपटू श्री भूपेश तरे हे ते उमरोळीहून उपस्थित आहेत.
मी आपले खजिनदार पंकज पाटील यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचं स्वागत सन्मान करून घ्यायचंय. 2 चेंडू आणि 10 धावा. सामना रंगतदार स्थितीमध्ये बघायला मिळतोय. विजयासाठी 2 चेंडू 10 धावा. या वेळेला पुन्हा एकदा मात्र बघूया लगातार तिसरा येईल का, आणि इथे मात्र झेल सुटतोय. 1 धाव पूर्ण केली दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न कशासाठी केला असेल हा अट्टाहस का. षटकार आहे, लगातार तिसरा षटकार. 1 चेंडू 4 धावा आणि आदरणीय सन्माननीय शिवसेना शाखा प्रमुख खराटारा मिलिंद काशीनाथ किनी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज जात आहे. ते म्हणजे मंजित कडू मॅन फ्रॉम बहाडोली. 1 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. जतीन किनी, साहिल पाटील आणि आम्हाला अमर पाटील सुद्धा दर्शवतात आणि आठवण करून देतात अमर पाटील आम्हाला की 4 मध्ये आणि 4 मारलेत एकदा. 5 चेंडूत 5 षटकार मारले त्याने, परंतु आज बघूया मारतोय का चौथा षटकार. या वेळेला मात्र सरळ बॅटने खेळलेला हा चेंडू झेल बाद होतोय आणि मंजित कडूने मात्र लक्ष वेधलं होतं सर्वांचं आणि इथे मात्र सामना ART टेंबोडे हा संघ विजयी होतोय. कॉंग्रॅच्युलेशन ART टेंबोडे आणि हार्ड लक SSS रॉयल किंग सफाळे. शशिकांतजी पाटील साहेब उमरो इथे उपस्थित आहेत, त्यांचे मी शब्दसुमानाने हार्दिक स्वागत करतो. खूप खूप धन्यवाद. तसेच आपल्या इथे सुजल बार अँड रेस्टॉरंट माकणे